तुमची पाठीमागून मारायची वृत्ती मराठी ज्या दिवशी ओळखतील ती तुमच्या शेवटाची सुरुवात असेल. याच दमदार संवादाने सिनेमा सुरू होतो आणि अफजल खानाच्या अंताची गोष्ट उलगडते. रितेश देशमुखने राजा शिवाजी या चित्रपटामधून नक्की काय वेगळं मांडले जाणून घेऊया 3 पॉईंट्समध्ये. हा चित्रपट केवळ एक गोष्ट नाही तर 8 भागांमध्ये विभागलेला एक प्रवास आहे. रक्त आणि राख, दैत्य, कौल नियतीचा, हत्तीची चाल, जावळी कोणाची, प्रलय, बुद्धिबळ आणि अखेरचा डाव अशा 8 टप्प्यातून शिवरायांच्या जन्म आधीची परिस्थिती आणि माहुलीचा तह रितेशने अगदी ताकदीने मांडलाय. सिनेमाचं मोठं आकर्षण म्हणजे रितेशची मुलं. राहिलने बाळ शिवराय तर रियानने तरुण शिवरायांची भूमिका जबरदस्त साकारली आहे. सोबतच विद्या बालनची बडी बेगम, संजय दत्तचा खान आणि सलमान खानचा लय भारी कॅमिओ सिनेमाची रंगतच वाढवतो. अजय अतुलचं संगीत म्हणजे अंगावरती काटा. हे देवा महादेवा आणि छत्रपती ही गाणी तुम्हाला खिळवून ठेवतात. जरी काही ठिकाणी VFX आणि एडिटिंगमध्ये थोड्या उणीवा जाणवत असल्या तरी सिनेमाचा भव्यपणा त्यात झाकून टाकतो. थोडक्यात सांगायचं तर मराठीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्केलवर शिवचरित्र मांडलं गेले. रितेशची महाराजांप्रती असलेली निष्ठा या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. हा ऐतिहासिक पट एकदा थिएटरमध्ये अनुभवायलाच हवा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा सिनेमा पाहणार की नाही आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा .com महाराष्ट्र.